श्रीराम जय राम जय जय राम। 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 नमस्कार श्रोतेहो, श्रीराम विजय ग्रंथाचा आजपासून आपण 23वा अध्याय बघणार आहोत. सुंदरकांड चालू आहे, हनुमंताच्या लीला चालू आहेत आणि आत्ता जी कथा आधीच्या अध्यायात आली आहे ती इथपर्यंत आहे की विभीषणाने रावणाला केलेला उपदेश रावणाने न ऐकल्यामुळे रावणाची साथ, आपल्या भावाची साथ सोडून रामाला शरण जायचा निर्णय घेतला आहे. त्याच्या आईच्या उपदेशामुळे, आदेशामुळे आणि स्वतःच्या त्याच्या वृत्तींमुळे त्याने हा निर्णय घेतलेला आहे. आणि आता विभीषण रामाला शरण जायला निघणार आहे आणि त्याने उड्डाण केलेलं आहे. इथे तो आधीचा अध्याय संपला आहे. आता तो इकडे येईल, म्हणजे समुद्राच्या ऐलीकडे येईल, जिथे वानरसेना आणि श्रीराम सौमित्र स्वतः येऊन हजर आहेत. तिथे आता त्यांचं कशा प्रकारे स्वागत होतं, काय काय घडतं ते आपण या नव्या अध्यायात बघणार आहोत. आपल्याला ह्यातनं उपदेश हाच आहे की विभीषण हा सगळ्या सद्वृत्तींचा द्योतक आहे ना. तर तुमच्याकडे सगळ्या सद्वृत्ती असतील तर आपोआपच तुम्ही चांगल्या मार्गाकडे वळाल. आणि जरी तुमच्या आजूबाजूला वातावरण वाईट असलं तरी तुम्हाला एक सत्संग जर चांगला भेटला तर तुम्ही त्या सगळ्या वातावरणातनं उठून येऊन वर आपलं व्यक्तिमत्व घडवू शकता. चिखलात असून असलेल्या कमळासारखं अलिप्त असणारं तसं हे विभीषणाचं व्यक्तिमत्व आहे की त्यामुळे तो आता संपूर्ण राक्षसांच्यातच वाढलेला आहे, पण तरीसुद्धा त्याची बुद्धी खूप चांगली आहे, जन्मापासूनच तसा वरच आहे आणि त्यामुळे तो आता निघाला आहे. आता त्याच्याकरता श्रीधर कवी काय सुंदर दृष्टांत देतात नवीन अध्यायात बघू. आपण आधी अध्याय सुरू करूया. श्रीराम समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. दुर्धर अहंकार दशानन, अहंदेह बुद्धी लंकागन, तेथे वास्तव्य अनुदिन, क्रोध कुंभकर्ण बंधू सखा, अनर्थकारक काम इंद्रजित, मद हा मुख्य प्रधान प्रस्त, मत्सर दंभते निश्चित, देवांतक नरांतक पै, शोकमोह आणि अनर्थ, भेदवादी असुरभूत, खळ कुटिल कुतर्क समस्त, देह लंकेत दुमदुमती, याचे बळे माजुनी रावण, बंदी घातले सुरगण, आदिदैवत अध्यात्म होऊन देहलंकेत बंदी पडले, रमेश तो अंतःकर्ण रमाबंधू तोची मन, बुद्धिविरींची चित्तनारायण रावणे बंदी घातले, चक्षुच्या ठाई सूर्यनारायण, रसनाते रसा नायक वरुण, अश्विनौ देव दोघे घराण रावणे बंदी घातले, वाचा केवळ वैश्वानर, पाणी ते जाण पुरंदर, असो देवा कोळनी समग्र, सेवक करुनी रक्षिले, माया मृग छेदावया लागून, निरंजनी प्रवेश रघुनंदन, कापट्य शब्द उठवून विवेक लक्ष्मण दवडिला, सद्बुद्धी जानकीचे हरण, अहंकार केले न लागता क्षण, अहंदेह लंकेत आणून दुराचारे कोंडिले, मग धाविन्नला वैराग्य हनुमंत, तेने देहलंका जाळून समस्त, कामक्रोधादी राक्षसांसहित अहंलंकानाथ गांजिला, सद्बुद्धीचे करुनी समाधान, घेऊनी आला रघुनंदन, तो केवळ सद्भाव विभीषण, रावणे त्रासिला सभास्थानी, आत्माराम सद्गुरू पूर्ण, त्यास शरण चालिला विभीषण, 22वे अध्यायी जाण, हेचे कथन सांगितले. किती सुंदर. मी इथेच थांबते थोड्याशाच ओव्यात, कारण इतकं सुंदर सुरुवात केलेली आहे ग्रंथाची श्रीधर कवींनी. आता आपला देह, ह्या देहातलं हे सगळं रामायण जणू ते आपल्याला शिकवत आहेत की काय आहे ही देहलंका आहे. मग आता तिथे काय काय आहे तर ओव्यांची सुरुवात बघा. दुर्धर अहंकार दशानन. रावण म्हणजे अहंकार, अत्यंत दुर्धर, सावरायला कुठल्याही प्रकारे दुरुस्त करायला अत्यंत अवघड असा अहंकार. आणि अहंदेहबुद्धी लंका गहन, ह्या अशी अहंकारी देहबुद्धी आपली जी आहे, आत्मबुद्धी झालेली नाही ना, ती सत्संगाशिवाय होत नाही, तर ही देहबुद्धी ही लंका आहे गहन. आणि तेथे वास्तव्य अनुदिन, क्रोध कुंभकर्ण बंधू सखा. ह्या देहात अहंकार रूपी रावणाबरोबरच क्रोध हा त्याचा भाऊ,
कुंभकर्ण होऊन राहिलेला आहे. अनर्थकारक काम इंद्रजित. दुसरं काम, पहिला नंबर क्रोधाचा. सगळ्यात महाभयंकर राक्षस कुंभकर्ण आपण पाहिलं, सगळ्याच आकारमानाने आणि सगळ्या शक्तीने आणि सगळ्यांनी. त्यानंतर अनर्थकारक काम इंद्रजित. जो आपल्या देहात बुद्धीत काम आहे, वासना आहे, विषय वासना, ती म्हणजे इंद्रजित आहे. आणि प्रहस्त प्रधान कोण आहे तर मद आहे आपल्यातला, तो म्हणजे प्रधान आहे. कारण तो त्या अहंकाराला पोचतो ना, किंवा त्या अहंकारामुळे मद येतो. पण तसं तो हा प्रधान, हा प्रहस्त म्हणजे त्याचा रावणाचा जणू उजवा हात आहे, तर तो आहे मद. मत्सर दंभते निश्चित देवांतक नरांतक. रावणाचे जे पुत्र आहेत त्यापैकी काही नावं ठरले, जसं इंद्रजित झालं तसं देवांतक नरांतक हे म्हणजे तुमच्या शरीरातले देहातले मत्सर आणि दंभ, शोकमोह आणि अनर्थ भेदवादी असुर भोवत. म्हणजे त्या राज्यसभेत जे असुर आहेत त्याचे सगळे उजवे हस्त म्हणावे असे रावणाचे, ते कोण आहेत तर शोक, मोह आणि अनर्थ. देहबुद्धिरूपी या लंकेत हे सगळे आहेत. खळ कुटिल कुतर्क समस्त देहलंकेत दुमदुमती. हे सगळे असुर मिळून दुष्ट, कुटिल, नंतर आपल्या देहातले कुतर्क वृत्ती, म्हणजे प्रत्येकाच्यात सगळ्या चांगल्याबरोबर ह्या वृत्ती पण असतात थोड्या थोड्या. मग त्यांचं कसं दमन शमन करून कसं चांगल्या वृत्तीवर आणायच्या, म्हणून सत्व रज तम त्रिगुण आहेत आपल्याला माहिती आहेत. तसं ह्या वृत्ती आहेत, त्या सगळ्यांच्या देहात षड्रिपू हे असतातच. मग त्यातला कुठला तुम्ही जास्त प्रभावी करता तसे तुम्ही सत्वगुणी होणार का रजगुणी होणार का तमगुणी होणार ते ठरतं. आणि हे तुम्हालाच घडवायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे, गीतेचा परत सांगते, माझा अभ्यास नाही पण गीतेत आपल्याला जे की थोडं वाचण्यात आलं ते मुख्य काय सांगितलेलं आहे गीतेमध्ये, की कृष्णाने सांगितलं की कर्म करणं मात्र त्याने तुमच्याकडे ठेवलं आहे, बुद्धी वापरायचं काम तुमच्यावरच ठेवलं आहे, त्याची तो जबाबदारी घेत नाही. आणि म्हणून तुम्ही कसे कर्म कराल तशी तुम्ही फळं भोगताय. बाकी सगळं त्यांनी घेतलं ताब्यात, आणि कर्माचं फळ पण तो ठरवणार. तुम्ही कर्म केलं की ते लगेच चिकटणार. पण कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला फक्त माणसाला बुद्धी दिली ना, बाकीच्यांना नाही. ती बुद्धी तुम्हाला दिल्यामुळे बुद्धीबरोबर त्यांनी ते स्वातंत्र्य दिलं आहे कर्म करण्याचं, बाकीच्या कुठच्याच गोष्टीचं नाही दिलं आहे. तसं ते कर्म तुम्ही तुमच्यावर आहे. म्हणून खळ आहात, कुटिल आहात, कुतर्क आहे, क्रोध आहे तुमच्याकडे, शोकमोह आहे का, हे सगळ्यावरनं उफाळून वर येऊन तुम्ही तुमच्यातला सद्भाव, सद्वृत्ती, शांती, दया, क्षमा जागृत करताय. हे सगळं तुमच्या हातात आहे. तिथे देव काही नाही करणार आहे. ते तुम्ही केल्यावर कसं तुम्हाला मदत करायची तो हस्तक्षेप देव करू शकतो. तर त्यामुळे याचे बळी माजोनी. आता ह्या सगळ्या हे जे दुर्भावना आहेत सगळ्या, त्यांच्या बळे माजोनी रावण बंदी घातले सुरगण. रावणाने माजून सगळे देव बंदी घातले. आणि अधिदैवत अध्यात्म होऊन देहलंकेत बंदी पडले. अधिदैवत म्हणजे तुमचा आत्माराम. मुळात या देहलंकेत आत प्रत्येक देहात जो आहे तो जो आत्माराम आहे, जे अध्यात्म आहे त्यांनी म्हटलं इथे, पण म्हणजे जो आत्माराम आहे तो देहलंकेत बंदी पडला सगळ्या सुरगणांबरोबर. मग सुरगण कोण तर ते बघ, रमेश तो अंतःकरण, रमाबंधू म्हणजे चंद्र तो मन, बुद्धी विरिंची, तुमची बुद्धी म्हणजे ब्रह्मदेव, तुमचं चित्त म्हणजे नारायण. हे सगळे रावणाने बंदी घातले. सुरगण बघतो आपण. चक्षुच्या ठाई सूर्यनारायण. तुमच्या डोळ्यात काय आहे? दृष्टी म्हणजे काय? चक्षुच्या ठाई सूर्यनारायण प्रकाश आहे. रसना ते रसनायक वरुण. वरुण आहे तो रसनेचा नायक. रस तुमच्या जिभेत येणारा रस जो अन्न पचवतं आहे तो असणारी ती रसना. म्हणून तिथे वास कोणाचा आहे तर रसनायक वरुणाचा आहे. अश्विनव देव दोघे ग्रहाणं, दोन ज्या नागपुड्या आहेत ते दोन म्हणजे तिथे अश्विनव देव आहेत. हे सगळं रावणाने बंदी घातले. वाचा वैश्वानर आहे. पाणी म्हणजे तुमचे हात तो पुरंदर आहे. असे सगळे देव आकळून आपल्या देहात, हे सगळं आपल्या देहात आहे की नाही. त्यामुळे हे सगळे देव आपल्या शरीरात आहेत. त्यांना सेवक करून घेतलं. आपली सगळी पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळी जी आहेत ती वश करून त्या अहंकाराने अशी ताब्यात घेतली की त्या अहंकार, मद, क्रोध ह्या सगळ्यांच्या आहारी सगळी इंद्रिय गेलेली आहेत. इंद्रियांच्या ताब्यात ते नाही आहेत सगळे. बरोबर आहे. सामान्य प्रत्येक माणसाचं हेच आहे. हे श्रीधर कवींनी ते इतकं सुंदर सांगितलं. आणि मायामृग छेदावया लागून
माया आहे तुमची, तो जणू ते तुम्हाला मोहात टाकणारं हरिण आहे, त्याला छेदण्याकरता निरंजनी प्रवेश रघुनंदन, एकदम काननात शिरतो तो, म्हणजे निरंजनात राम प्रवेश करतोय त्या मायेच्या पाठी. कारण मायेशिवाय तुम्हाला तो राम दिसत पण नाही ना. आपण अगदी सुरुवातीला शिकलं, माया त्यागल्याशिवाय देव भेटत नाही, पण मायेची मदत घेतल्याशिवाय पण तो भेटत नाही आहे. तिच्याच मदतीने तिचा त्याग करायचा कसा, असं सगळं आपल्याला दासबोधातल्याही काही ओव्या मी तेव्हा तुम्हाला सद्गुरुस्तव समासातल्या सांगितल्या त्या. तर त्यामुळे त्या निरंजनी प्रवेश रघुनंदन कापट्य शब्द उठवून विवेक लक्ष्मण दवडीला. त्यावेळेला या अहंकाराने कापट्य शब्द उच्चारून विवेक तुमच्या देहातला जो आहे तो लक्ष्मण त्याला दवडलं दुसरीकडे, विवेक घालून दिला, हाकलून दिला. आणि मग सद्बुद्धी जानकी, ते तुमची जी सद्बुद्धी आहे, जी तुम्हाला भक्ती मार्गाकडे लावते, सत्संगाकडे लावते, गुरु भेटवून देते तुम्ही तसं आचरण केल्यावर, ती सद्बुद्धी ती जणू जानकी आहे. तिचं हरण अहंकार केले न लागता क्षण, अहंकारामुळेच सद्बुद्धी नष्ट होते. आता ह्या सगळ्याला काही उदाहरणं द्यायचीच गरज नाही. आज सगळं आपल्या आजूबाजूला जे घडतं आहे, जे राजकारण आहे, ज्या म्हणजे अक्षरशः ज्या काही हाणामाऱ्या चालल्या आहेत, ते सगळं बघितलं तिथे काय आहे, काहीच नसलेल्यातून सतत भांडण उकरून काढायचं, सतत खुसपटं काढायची एका जातीने दुसऱ्या जातीला, मराठीची भांडणं, सगळे म्हणजे राजेराजांशी, म्हणजे मला म्हणायचं की राजकारणातले जे प्रमुख आहेत ते एकमेकांशी भांडतात, गरीब भांडतात, प्रत्येकाला भडकवलं जातं. काय सगळं चाललं आहे आजूबाजूला आपण बघतो तेव्हा. ते हे सगळं इथे देहातलं श्रीधर कवीने किती सुंदर वर्णन केलं आहे बघा. तर अहंकारे सद्बुद्धी नेली ताबडतोब, आणि अहंदेह लंकेत आणून दुराचारे कोंडिली. आपली ही जे देहलंका आहे त्यात तिला कोंडून ठेवले, सद्बुद्धीला पूर्ण कोंडले या सगळ्या विकारांनी, बाजूच्या षड्रिपूंनी. मग धाविन्नला वैराग्य हनुमंत, जेव्हा तुमच्यात जर वैराग्य उत्पन्न झालं, ह्या सगळ्यांनी थकून आपली बुद्धी जागृत करावी ही भावना निर्माण झाली. समर्थांनी अख्ख्या जगात 4च प्रकारचे लोक आहेत सांगितलं होतं, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. तुम्ही बद्ध आहात जेव्हा हे सगळे अशी अवस्था आहे तुमची, तेव्हा साधक तेव्हा होणार आहात की जेव्हा तुमच्या मनात वैराग्यवृत्ती जागी होते आणि तुम्हाला आपलं ते सगळं चुकत गेलं आहे ही भावना होते. दासबोधात सुंदर समास आहे, त्याचे 4 समास वेगवेगळे आहेत, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध. बद्ध त्याला काहीच पटतच नाही तो बद्ध, पण मुमुक्षु कोण, तर जेव्हा त्याला कळायला लागतं की माझं सगळं चुकतं आहे, मी हे चुकलं आहे आणि मला हे दुरुस्त करायचं आहे, आपली चूक जाणवायला लागणं सातत्याने, म्हणजे तुम्ही मुमुक्षु होता, मग तुम्ही साधक होता पुढे जाऊन. तर तसं इथे हा वैराग्य निर्माण व्हायला ह्या बाकीच्या ह्या 2 अवस्था तुमच्यात यायला लागतात. आणि मग ते जर निर्माण झालं तर तो मदतीला आलं आहे, म्हणजे वैराग्य तुमच्या. मग काय होतं तर दहलंका जाळणं, ही देहलंका जी आहे ती तो जाळतो आणि कामक्रोधादी राक्षसांसहित लंकानाथ गांजून टाकतो तो अक्षरशः. म्हणजे अहंकार नावाचा जो दशानाथ आहे तो गांजतो आणि मग सद्बुद्धीचं समाधान करतो. जसं अशोकनाथ सीतेचं त्यांनी समाधान केलं की लवकरच रघुनंदन येईल आणि तुला सोडवेल, तसं तो वैराग्य तुमच्यातलं आहे ते तुमच्या सद्बुद्धीचं समाधान करतं की तुला जागृत करायला मी आलो आहे. आता ते टिकून धरणं, विवेक आणि वैराग्य दोन्ही गोष्टी लागतात, त्या टिकून धरणं, तर तुम्ही त्या मार्गाला लागू शकता. आणि मग केवळ सद्भाव विभीषण, तुमच्या हृदयात जेव्हा सद्भाव तयार होतो, सद्बुद्धीच्या आधी तो यायला लागतो, तो जणू विभीषण आहे. आणि रावणे त्रासीला सभास्थानी, हे आधीच्या अध्यायात घडलं असं आणून ही कथा त्यांनी तिथे ठेवली. आधी तुमच्या देहातलं सगळं सांगितलं, संपूर्ण 10 इंद्रिय आणि 6 षड्रिपू आणि सगळं सांगून इतकं सुंदर दृष्टांत आहे की नाही बघा. अगदी मन लावून, मला कदाचित तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला कठीण गेलं असेल, पण तुम्ही हा शांतपणे ऐकलात तर तुमच्या हातच त्याचं उत्तर तयार होईल. आणि शेवट कथा इथे जोडली की मग सद्भाव विभीषण तिथे आला, पण त्याला रावणे त्रासीला सभास्थानी, त्या सद्भावाला त्यांनी उभं राहू दिलं नाही अहंकाराने. अहंकार श्रेष्ठ असतो ना, त्याला घालवणंच तर खूप कठीण असतं, म्हणूनच सगळे 84 लक्ष फिरत राहतात, आपण सगळे फिरतो आहे. आणि असो तर ते अध्यात्म म्हणजे बोलण्यापुरतं राहतं, त्यामुळे आपल्या बाकीच्या वृत्तींमुळे. तर इथे आलं, त्यामुळे आत्माराम सद्गुरू पूर्ण, आपला आत्माराम आहे तो जणू सद्गुरू आहे, त्याचं शरण चालेला विभीषण. मग तो त्या आत्मारामाला हा विभीषण जणू शरण झाला आहे, तसा तो रामाला शरण यायला निघाला आहे. हे 22वे अध्यायी जाणं ह्याची कथनं सांगितले. ह्या 12व्या वाचताना माझ्या लक्षात एवढं आलं की मला दासबोध आठवला की ह्यात जे सांगितलं ह्यात एवढ्या ओव्यांमध्ये
त्या सगळ्या करता समर्थांचा मला तो सगळा क्रम आठवला की त्यांनी पहिलं जन्मदुःख निरूपण ह्याच्यावर 3-4 समास घेतले. म्हणजे जे जे भोगतो त्याने माणूस त्रासतो, मग तो कशाने त्रासतो, मग त्याच्याकरता त्याच्या पुढचे समास त्रिविध तापाचे घेतले, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. मग ते ताप सांगितले. मग त्या तापाने त्रासलं तर शिष्य विचारतो की आता असं त्रासलं तर काय करायचं. तेव्हा त्यांनी त्याच्या पुढच्या भागात नवविधा भक्ती सांगितली, जो इथे विभीषण सद्भावाचा आहे तो, ती भक्ती सांगितली दासबोधात. मग नवविधा भक्ती सांगितल्यानंतरही ह्यातली कुठली भक्ती करावी, ती कशीच करावी, मग मुख्य देव कसा ओळखावा, असे समास घेतले. मग त्यांनी आत्ता मी आधीच्या भागात बोलले ते संपूर्ण 4 अवस्था माणसाच्या, जगातल्या अख्ख्या विश्वातली माणसं या 4च प्रकारात मोडतात. बद्ध, मुमुक्ष, साधक, सिद्ध, असं करून त्यांच्या अवस्था सांगितल्या सिद्धावस्थेपर्यंतच्या. असं करत हळूहळू उलगडत तुम्ही ह्यातून कसे बाहेर पडाल. मग त्यात हे सगळे त्रिगुण सांगितले. त्यामुळे सत्वगुण, रजगुण, तमोगुण ह्या सगळ्याच्या इतक्या सुंदर सुंदर ओव्या आहेत. आणि परत प्रत्येक ओळीच्या शेवटी समर्थ म्हणाले की अल्प तुम्हाला सांगितले आहेत तुम्हाला कळण्याकरता, म्हणजे त्याच्याहून अनेक तमोगुण सांगताना अजून खूप आहेत, पण मी थोडेसं बोललं, परत 70-73 ओव्या केल्यात. तर इतका दासबोध म्हणजे सगळा माझ्या डोळ्यासमोर या 12 ओव्यांच्या वेळेला पटापट उभा राहिलेला आहे. आणि शेवट आता कथानक इथे आलं की तो विभीषण म्हणजे त्याच्यात सद्भाव जागृत झाल्यावर तो शरण आला. तुमची बुद्धी चांगली झाली, जो त्रिविध तापावर पोळला तो अधिकारी झाला परमार्थाचा, समर्थ म्हणतात. तसा पोळल्याने का होईना जेव्हा तुम्ही परमार्थाचे अधिकारी होता तेव्हा त्या मार्गाला लागता. मग तुम्हाला असं काही श्रवण करावंसं वाटतं, पोलिसांचं नाम घ्यावंसं वाटतं, ही इच्छा होणं ही सुद्धा आपण सन्मार्गाला लागल्याचीच म्हणजेच लक्षण आहे. तर असो, आता कथानक आपण पुढे घेऊया की काय झालं आहे. आता पुढच्या ओव्या बघणार आहोत. शेवटची ओवी आपण तिथे पाहिली होती की आत्माराम सद्गुरू पूर्ण त्याचं शरण चालेला विभीषण 22व्या अध्यायी जाणं ह्याची कथनं सांगितले. आता या अध्यायात काय पुढच्या ओव्या घेऊ. देखोनी वायसाचा मेळ, त्रासोनी निघे मराळ, की देखोनी दुष्टनिंदक खळ, साधू उठे तेथून या तैसा प्रधानांचं विभीषण ऊर्ध्वपंथे क्रमित गगन, भवसिंधू उल्लंघोनी चरण, गुणसिंधूचे पाऊ इच्छे, हिरण्यकशिपे गांजिला प्रल्हाद, तेणे हृदय धरिला मुकुंद, तैसाची जानकी हृदय मिलिंद, विभीषणे जवळ केला वानर अंतरिक्ष विलोकिती, तो पासही असुर उतरले क्षिती, सेना प्रदेशी उभे राहती हस्त जोडून ते धवा, कित्येक धावले वानरगण घेऊन या वृक्ष पाषाण, तो विभीषण म्हणे मी तुम्हासी शरण, धावा शरण रघुपतीचे, रावण बंधू मी विभीषण, तेने अपमानिले मज लागून, आलो सीतावल्लभासी शरण, त्याचे चरण दावा मज, जे सनकादिकांची ध्येयमूर्ती, नारदादी गाती ज्याची कीर्ती, तो ब्रह्मानंद अयोध्यापती, त्याचे चरण मज दावा, जे निगमवल्लीचे पक्व फळ, जो विषकंठ मन मानदुस रत्न, जो पद्मोद्भवाचे देवतार्चन, त्याचे चरण दावा मज, प्रतापमित्र रघुनंदन, जो अरिचक्रवारण पंचानन, जो खर दूषण प्राण हरण, त्याचे चरण दावा मज, वेदांती म्हणती परब्रह्म, अज अजित पूर्ण काम, तोची हा दशरथात्मज राम, त्याचे चरण दावा मज, व्याकरणकार शब्द साधिती, त्याचे नामाचे अनेकार्थ करीती, तोची हा मंगळ भगिनीचा पती, त्याचे चरण दावा मज, पातंजली योग साधून, योगी पावती निरंजन, तोची हा चंड किरण कुळभूषण, त्याचे चरण दावा मज, प्रकृती पुरुष सांगत, सांख्यशास्त्र असे गरजत, तोची हा जानकीनाथ, त्याचे चरण दावा मज, नैनायुक म्हणती करता ईश्वर, जीवासी न कळे त्याचा पारव, तोची हा अजराजपुत्र कुमार, त्याचे चरण दावा मज, मीमांसक स्थापिती कर्म, कर्माचरणे पाविजे परब्रह्म, तो परात्पर विश्रांती धाम, त्याचे चरण दावा मज, ऐसी विभीषणाची शब्दरत्ने, किती भक्ती नवींची उडुगणे, किती वैराग्यवल्लींची सुमने, प्रेम सुवासे विकासती, श्रीराम सुग्रीवांसी जाऊन, कित्येक सांगती वर्तमान, चौघे प्रधानांचं शरण, राक्षसे कालासे, आपला ज्येष्ठ बंधू रावण, आपुले नाम सांगे विभीषण, ऐसे एकता जानकी जेवण, सुग्रीवाकडे पाहतो, तो अर्कज बोले उत्तर, वरी भाविक दिसतो निशाचर, परी ओळखता तयाचे अंतर, जवळीचं असा ठेवणे, दिवाभिताची सेवा करून, कागे लाविला जैसा अग्न, तैसा जरी गेला करून, तरी मग काय विचार, जांबुवंत म्हणे मारून निवाळी, किष्किंधा तुम्ही सुग्रीवा दिली, हे कीर्ती ऐकोनी तत्काळी, शरण आला तुम्हा ते, मारून या रावणा लंका राज्य द्यावे आपणा, हेची म्हणी धरुनी वासना, शरण आला तुम्हा ते, सुषेण म्हणे समय कठीण, देखोनी सहाय्य करीती बंधुजन, हा रावणाशी सोडून याला शरण, हेच नवल वाटते, बहुतर्क बहुविचार, करीते झाले तेव्हा वानर, मग तो शेवटी रुद्र अवतार, निश्चय वचन बोलेला, लंकेत शोधिता जनक कुमारी,
मी प्रवेशलो याचे मंदिरी, महासाधू निष्कपट अंतरी, तेच समयी ओळखिला, वरी तुम्हास दिसतो राक्षस, परे अंतरी प्रेमळ निर्दोष, कंटकमय दिसतो फणस, परे अंतरी सुरस जैसा, शरणागतासी वज्रपंजर, रामा तुझे ब्रीद साचार, जवळी बोलूनी असुर, अभयता ते देईजे, इतर शास्त्रींचे बोल बहुत, एका वचने दावी वेदांत, तैसे बोलिला हनुमंत, तेच समजता मानले, अंगदासी भ्रूसंकेत, दावीत जेव्हा राहता कांत, विभीषणाचा आणावया त्वरित, येरू निघाला वायुवेगे. आता कथा सुरू झाली पुढच्या भागात की तरी दृष्टांत दिलेत की देखुनी वयासांचा मेळ त्रासून निघे मराळ. जसं खूप कावळ्यांची कावका आहे तर तिथे राजहंस काही राहत नाही, तो तिथून जसा निघतो तसं तिथले रावणाचे इथले दुष्ट निंदक खळ सोडून हा विभीषण निघाला. जसे साधूही उठून जातात तसं. आणि प्रधानासहित तो उजवपंथे चालला आहे आणि गुणसिंधूचे चरण बघू इच्छितो आहे तो. खरं तर भवसिंधू उल्लंघून चालला आहे आणि चरण गुणसिंधूचे पाहू ओवी किती सुंदर आहे बघा. तर असा करून तो समुद्राच्या अलीकडे आला आणि त्याला अजूनही दृष्टांत दिला की हिरण्यकश्यपानी प्रल्हादाला गांजलं तर त्याने हृदय मुकुंदाला धरलं, तसं विभीषणाने रामाला धरलं आहे. आणि हे आता इथे वानरांना दिसतं आहे की 5 असुर येतात आणि हा उतरला सुद्धा अलीकडे आणि उतरून हात जोडून उभा राहिला. मग कित्येक वानरगण लगेचच वृक्ष पाशांघून मारायला धावले, पण त्याने हात जोडून सांगितलं की मी शरण आलो आहे, तुम्ही मला राम भेटवा. आणि मग कुठला राम भेटवा, त्याला किती पुढच्या सगळ्या सुंदर उभ्या आहेत. राम कोण तर रावणबंधू, म्हणजे त्याने आपली ओळख दिली आधी. रावणबंधू मी विभीषण, मला रावणाने अपमानित केलं आणि म्हणून मी सीतावल्लभाला शरण आलो आहे, त्याचे चरण दावा माझं, असं म्हणून एक चांगल्या आरढा ओव्या आहेत. तर तो कोण, इथे सगळं अध्यात्म म्हणजे अध्यात्माच्या सर्व प्रकारचे आपले ग्रंथ म्हणजे शास्त्रातले जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख आहे. कदाचित त्याच्याबद्दलचं मला म्हणजे अजिबातच ज्ञान नाही, ते शब्द माहीत आहे त्या पलीकडे, पण आपण त्यामुळे ओव्या बघूया. तरी जे सनकादिकांची ध्येयमूर्ती, नारदादी गाती ज्याचे कीर्ती, सनकादिकांची ध्येयमूर्ती जी आहे म्हणजे विष्णू आहे, नारद ज्याचे कीर्ती गातो आहे, नंतर असा तो ब्रह्मानंद अयोध्यापती आहे त्याचे चरण दावा मजर, किंवा वेदरूपी वेली आहेत त्याचंच एक पक्व फळ आहे, किंवा महादेवाच्या मनोरूपी पेटीतील रत्न असं नाव दिलं बघा, विश्वकंठ मन मांदूच रत्न म्हणजे तो राम, जे पद्मोद्भवाचे देवतार्चन म्हणजे ब्रह्म्याचं देवतार्चन मुख्य ज्याची तो पूजा अर्चा करतो ते, त्याचे चरण दावा माझं. अशी सगळी रामाला अनेक नावं देऊन, प्रतापमित्र रघुनंदन, अरिचक्रवारण पंचानन, खरं दूषण प्राणहरण, त्याचे चरण दावा माझं. आणि मग त्याच्यापुढे मी अध्यात्मातल्या गोष्टी म्हणजे बघा त्यांनी म्हटलं वेदांती म्हणती परब्रह्म, अज अजित पूर्ण कामं, तो राम त्याचे चरण दावा माझं. मग व्याकरणकार शब्द साधिती, त्याचे नामाचे अनेकार्थ करीती. व्याकरणकार जे असतात ते रामाच्या किंवा ईश्वराच्या नावाचे अनेकार्थ तुम्हाला समजावून सांगतात. आत्ताच आपण एकूण रामविजय ग्रंथात 23व्या अध्यायापर्यंत किती वेगळी नावं असली आणि त्याची अगदी शब्दफोड केल्यावर आपल्याला कळतं हे रामाने दिलेलं नाव आहे. तर तसं तोची हा मंगळभगिनीचा पती, त्याचे चरण दावाचं. म्हणजे पातंजल त्यांनी योग साधून त्याला कसं साधायचं ते सांगितलं की योग शिकून योगी त्या योगामुळे निरंजनाला पावतात, म्हणजेच त्याला पावतात. तो कोण आहे तर चंडकिरण कुळभूषण म्हणजे सूर्यकुळाचा जो भूषण आहे असा राम, त्याचे चरण दावा माझं. मग प्रकृती पुरुष जे सांगतात म्हणजे द्वैतातून जे आपल्याला शिकवतात अध्यात्म, सांख्यशास्त्र जे सांगतं गरजतं ज्याच्या नावाने, तो जाणतिकना दाखवा मला. नंतर नैनायिक जे आहेत ते म्हणतात की कर्ता ईश्वर आहे आणि त्याला जीवाला त्याचा काही पार कळूच शकत नाही, असा तो राम मला दाखवा. मग मीमांसक, मग परात्पर भावना निर्माण करणारा जो हा विश्रांतीस्थान आहे तो, असं. आणि विभीषणाची शब्द हे सगळं अशी उपमा देऊन त्यांनी त्या रामाचे चरण दावामचं असं म्हटल्यावर पुढे ही विभीषणाची शब्दरत्ने इतक्या सुंदर भाषेत विभीषणाने वर्णन केल्यानंतर आणि ती जणू अशी वाटली की वैराग्यवल्लीचीला आलेली सुमनच आहेत, त्याच्या मनात खरंच वैराग्य दाटलं आहे आणि त्याला आलेली फुलं आहेत आणि त्याचा प्रेमसुवास आहे आणि तो सगळीकडे पसरतो आहे. मग रामा सुग्रीवांना जाऊन सांगितलं या वानरांनी येऊन की 4 प्रधानांबरोबर एक राक्षस आला आहे, तो म्हणतो आहे रावण माझा भाऊ आहे, माझं नाव विभीषण आहे आणि मी शरण आलो आहे. म्हटल्यावर आता प्रत्येकाचे तर्क सुरू होत आहेत. ते पण त्यांनी इतके सुंदर दिले की सुग्रीव काय म्हणाला, हा वरून भाविक दिसतो आहे
पण जोवर त्याचं अंतर आपल्याला कळत नाही तोवर त्याला सहसा ठेवून घेऊ नये. राजा आहे ना सुग्रीव इथे, तर त्याने पहिलं त्याचं मत दिलं. मग नंतर बाकीच्यांनी काय विचार केला की जांबुवंत म्हणाला की वाळीला मारून तुम्ही सुग्रीवाला राज्य दिलं हे ह्या नाही करत. तेव्हा त्याच्या मनात आलं असेल की तुम्ही रावणाला मारून मला राज्य द्या, म्हणून हे सांगायला तो आला आहे असं जांबुवंताला वाटलं. नंतर मारून या रावणाला लंका ते झालं. नंतर सुषेणाला काय वाटलं की हा राज कसा असा, कठीण समय असताना भावाने भावाला मदत केली पाहिजे ना, ती न करता तो आला, हे फार नवलाची गोष्ट आहे, म्हणजे हा योग्य माणूस नाही असाही अर्थ होतो ना. तर तो त्या सुषेणाने लावला. आणि मग शेवट काय म्हटलं श्रीधर कवींनी की बहुतर्क बहुविचार, अनेक जण प्रत्येकाला आपापलं मतांतर असतात नाही का, ती सगळ्यांनी मांडली ह्या राक्षसाबद्दल. कारण स्वीकारायचं कसं एकदम विश्वास ठेवून. पण त्यावेळी म्हणे शेवट इतका सुंदर दृष्टांत आहे. मग तो शेवटी रुद्रावतार निश्चय वचन बोला, शेवट हनुमंत बोलला. आणि तो म्हणाला लंकेत जेव्हा मी गेलो होतो सीतेला शोधायला, तेव्हा मी ह्याच्या मंदिरात शिरलो होतो आणि त्याच्या मंदिरात मला अत्यंत चांगला अनुभव आला. तो भगवत भक्त आहे, तो निष्कपट आहे मनातनं, तो बाहेरून राक्षस दिसतो पण आतून अत्यंत प्रेमळी आहे आणि निर्दोष आहे. जसे काटे असलेल्या फणसाच्या आत गोडगरे असतात ना, अक्षरशः तसा तो आहे. ह्याचा मी अनुभव घेतला आहे. आणि तो रामाला असं समजावतो की शरणागतासी वज्रपंजर, जो तुला शरण येतोय त्याला तू वज्रपंजर आहेस, म्हणजे वज्रासारखा पिंजरा करून त्याचं तू रक्षण करणार आहेस. रामा तुझे ब्रीदच आचार, जवळी बोलून असुर अभयता ते द्यायचे. तर मला असं वाटतं की हे तुझं ब्रीद तुला राखायचं असेल, ब्रीद हे राखण्याआधी बुद्धी ते रघुनायका, समर्थांचं सुंदर करुणाष्टक आहे की त्यांना समर्थांनीच असे शब्द रामाला वापरावे. त्यांचीच ती ताकद आहे की रामाला ते म्हणू शकतात की तुझं ब्रीद आधी राखून दाखव आणि काय करता प्रत्येकाला माणसाला बुद्धी दे, असं सुंदर करुणाष्टक आहे समर्थांचं. तर तुझं हे ब्रीद राख, वज्रपंजर आहे शरणागताला ते, आणि त्याला सांभाळून घे. मग त्याला श्रीधर कवींनी त्यामुळे दृष्टांत असा दिला की जसं इतर शास्त्रींचे बोलावं होतं, आपल्याला अध्यात्म शिकताना आपण 18 पुराणं 6 शास्त्र सगळं काही शिकतो, उपनिषद सगळ्याचा समजा तुम्ही अभ्यास केलात, पुस्तकं वाचत गेला, तरी शेवट धर्माचा निष्कर्ष द्यायचा असेल, निदान करायचं असेल कुठलंही, तर काय असतं शेवट वेदांत श्रेष्ठ. तसं ते म्हणतात इतर शास्त्रींचे बोलवं होतं, एका वचने 10वी वेदांत, 100 गोष्टी एका वाक्यात एका श्लोकात वेदांत तुम्हाला समजावतो. तसा हनुमंत बोलला आणि ते समजतांनी मानलं, समजताना ते पटलं. आणि मग अंगदाला ह्याने सुग्रीवाने संकेत केला की मला वाटतं जा आणि त्याला पुढे बोलवून आण. असं सांगितल्यावर अंगद निघालेला आहे. बिभीषणाचे म्हणे वाळीपुत्र उदेलात नाही. आपण ह्या विषयीच थांबलो की अंगदासी भ्रूसंकेत दावीत तेव्हा ताराकांत, बिभीषणाचं आणाव्या त्वरित येरू निघाला वायुवेगे. आता पुढच्या ओव्या आपण बघूया की पुढे काय होतं. बिभीषणासी म्हणे वाळीपुत्र उदेला तुझा भाग्यमित्र, तुझं पाचारितो स्मरारी मित्र राजीव नेत्र जितजो. बिभीषणाचा धरुणी हस्त रामाजवळी आला तारासुत, जेवी साधकासी सद्विवेक दावित स्वस्वरूप निर्धार निश्चय. असो बिभीषणे पाहिला श्रीराम, जो चराचर फलांकित कल्पद्रुम. जय जयकार करुनी परम लोटांगण घातले, दृष्टी पाहुनी श्रीरामचंद्र उचंबळे विभीषण भावसमुद्र. प्रेमाचे भरते अपार दाटते झाले ते धवा, श्रीरामचरणार विंद सुगंध तेथे बिभीषण झाला मिलिंद. अष्टभावे होऊनी सद्गद आनंदमय झाला, रामचरणी ठेविता मस्तक संतोषनी ब्रह्मांड नायक. श्री ठेविला वरद हस्त अक्षय कल्याणदायक. जो म्हणे जोवरी शशी आणि तरणी, जोवरी रामकथा आणि धरणी, तोवरी राज्य करी लंका भुवनी बळी ध्रुवांसारखे. देवी चिरंजीव वायुनंदन, त्याच परी राहे तू विभीषण. कळी काळा तो डरी बांधून लंकेत सुखे नांदे का, ऐसा आशीर्वाद देऊन रामे उठविला विभीषण. सप्रेमधील्या लिंगन वानरगण आनंदले, मग सौमित्र आणि अष्टदिक्पती तेही बिभीषणासी भेटती. पुष्पवर्षाव करीती वृंदारक ते धवा. मग विभीषण जोडून कर उभा राहिला श्रीरामासमोर. म्हणे जय जय राम करुणा समुद्र जगदुद्धारा दीनबंधू. जय जय राम कमळपत्राक्षा, हे ताटिकांतका सर्वसाक्षा. मख पाळका निर्विकल्प वृक्षा, कर्माध्यक्षा कर्ममोचका. जय जय राम चंडीक्ष कोदंडभंजना. हे राम दशकंठ दर्पहरणा, हे राम विषकंठ दाह शमना. भक्तरंजना जगद्वंद्या, हे राम पद्मजात जनका. हे राम विबुध बंधच्छेदका.
हे राम दुष्ट असुरांतकास समुखानं वर्णवेची ऐसे विभीषणे करिता स्तुती मग त्यासी हाती धरुनी सीतापती आपणा जवळी बैसळी प्रीती बहुतमान देवनिया संतोषोनी बोले रघुनंदन आमुचा पाचवा बंधू विभीषण वानर म्हणती धन्य धन्य भाग्य रावणानुजाचे मग चतुसमुद्रींची उदके आणून विभीषणाचे रामे बैसवून लंकापती हा म्हणून अभिषेक केला यथाविधी लंकानगरीचा नृपपूर्ण येथून अक्षय विभीषण यावरी लोकप्राणेश नंदन काय करिता झाला वाळूची लंका विशाळ केली कपींची किराणे बाहेर पडली ते विभीषणाजवळी गहाण ठेविली राघवेंद्र ते धवा माझ्या हनुमंताच्या लंकेवरून ते लंकाटाक सांडीनं वाळून परमप्रीती सीता जीवन लंका विलोकी मारुतीची असो यावरी विभीषणाप्रती विचारी तो जनकजापती म्हणे सागर ताराव्या निश्चिती काय उपाय करावा यावरी बोले विभीषण सागराची पूजा करून मागावा मार्ग प्रार्थून वानर दळ उतरावया मग समुद्रतीरी रघुनंदन बैसला दर्भासन घालून पूजा सागरी समर्पून मित्र कुळभूषण मार्ग मागे फळ तोय वर्चुनी समस्त निराहार बैसला सीताकांत हिमाचळी हिमनग जामात तप करिल्या परी तो तेथे रावणाचा हेर शार्दूळ नामा होता असुर लंकापती पुढे जावनी सत्वर वार्ता सांगे ते काळी म्हणे कमळीनी प्रिय कुळभूषण अगाध वानर समुदाय घेऊन प्रताप सिंधू रघुनंदन जळसिंधू तिरी राहिला ऐसा समाचार ऐकता साचार चिंतेने व्यापेला दशकंदर मग शुक नामे असुर दशकंदर त्यासी सांगे तू आमचा बंधू असी जाऊनी सांग सुग्रीवासी तुझं काय कारण सीतेसी परतोनी जाई माघारा मग तो शुकरूप झाला म्हणे क्षणे सिंधू उल्लंघुनी आला अंतरिक्षी उभा राहिला बोलू लागला धीटपणे म्हणे मज पाठविले रावणे वानरेश्वरा तू ऐकवचने तुवा शीघ्र परतोन जाणे मर्कटसेना घेऊन या आम्ही जानकी आणली हिरून तरी तुम्हाच यावया काय कारण व्यर्थ वेचू नका प्राण जावे परतून किष्किंधे जरी तुम्ही न जाल परतून तरी मी शुक स्व करे करून तुमची शिरकमळेचे दुन नेईन आता लंकेसी ऐसे बोलता शुक निशाचर परमक्रोधावले वानर बहुत धावन्यलय वीर आसडून खाली पाडिला बहुत मिळून कुंजर ताडिती जैसे कमारचर पाणी प्रहार्या तैसा असुर वानरविरी ताडिला परमकासाविस होऊन म्हणे मद राघवास सोडवी येथून कृपासागर रघुनंदन पाहे विलोकन त्याकडे सुमित्रा सुत म्हणे सोडा सत्वर तत्काळ मुक्त करीती वानर सवेची गगनी उडूनी असुर मागुती बोले निंदे उत्तरे सुग्रीवाच्या आज्ञेवरून अंगदानी हाताला धरून विभीषणाला आणलेलं आहे रामाच्या पुढ्यात आणि त्याला श्रीधर कवींनी सुंदर दृष्टांत दिला आहे की जेवी साधकासी सद्विवेक दावित स्वरूप निर्धार निश्चय स्वरूपाचा मनात जो निर्धार झाला तर तो साधकाला आपोआप स्वरूप निर्धाराचा निश्चय दाखवण्याकरता सद्विवेक जसा साधकाला मदत करतो तसा विभीषणाला हाताला धरून अंगदाने रामापुढे आणला रामाला बघितल्याबरोबर विभीषणाने साष्टांग लोटांगण घातलं त्याचे सगळे अष्टसात्विक भाव उफाळून आले आणि त्याच्या दर्शनाने तो अत्यंत संतुष्ट झाला रामाच्या पायावर मस्तक ठेवला आहे आणि रामाने अत्यंत संतोष होऊन त्याच्या श्रीव ठेवला वरदहस्त अक्षय कल्याणदायक जो रामाने लगेच त्याला स्वीकारलेला आहे कारण काय भविष्य सगळं माहीतच आहे आणि आशीर्वादही देऊन टाकला की जोवर चंद्रसूर्य आहेत जोवर चंद्रसूर्य आहेत तोवर जोवर रामकथा आणि ही धरणी म्हणजे पृथ्वी आहे तोवर तू लंकाभुवनाला राज्य करशील आणि जसं बळी आणि ध्रुव त्यांच्यासारखं ध्रुवाला ढळपद मिळालं की नाही तसं किंवा बळीला राज्य पाताळाचं असो एकदा पाताळात पाठवल्यावर त्याचा तो अनभिषिक्त राजा राहिला तसं तर जेवी चिरंजीव वायुनंदन जसा वायुनंदन किंवा हनुमंत चिरंजीव आहे तसा तूही चिरंजीव होणार आहेस आणि तुला कोणी बंधनात टाकू शकणार नाही मृत्यूच्या लंकेत सुखे तू नांदशील असा आशीर्वाद देऊन त्याला उठवलं प्रेमालिंगन दिलं ते सगळं दृश्य बघून सगळे वानरगण भरपूर आनंदलेले आहेत आणि मग विभीषण हात जोडून रामासमोर उभा राहिला तर त्याने परत रामाची स्तुती आरंभली तेव्हा परत रामाला सुंदर सुंदर नावं आहेत पण आपल्याला आधी गेलेली आहेत ती बरीचशी ती वापरलेत कमळपत्राक्ष ताटिकांतक निर्विकल्प वृक्ष मखपाळक कर्माध्यक्ष कर्ममोचक चंडीशकोदंड भंजन दशकंठ दर्पहरण विषकंठ दाहशमन भक्तरंजन जगद्वंद्य पद्मजातजनक विबुधबंधच्छेदक अशी सगळी त्याला माध्यम दुष्ट असुरांतक सहस्त्रमुख ज्याला वर्णू शकत नाही असा तू राम अशी विभीषणाने स्तुती केली आणि त्याला हाताला धरून
सीतापतीने म्हणजे रामाने काय केलं तर आपल्याजवळ प्रेमाने मानाने बसवला आहे आणि परत आमचा 5वा बंधू विभीषण असं जाहीर केलं. जसे बाकीचे 3 बंधू आहेत, 4था तर हनुमंत आहे, 5वा बंधू विभीषण. वानरं म्हणती धन्य धन्य भाग्य रावणानुजाचे. रावणाचा अनुजा हा जो आहे राक्षस योनीत येऊन सुद्धा त्याचं खरंच भाग्य उचंबळलेलं आहे अगदी. आणि मग केलं काय, चतुसमुद्रीचे उदक आणणं. तिथेच विभीषणाला रामाने राज्याभिषेक केला. त्याला आधीच राज्याभिषेक केला. आपण ही कथा सिरियलमध्ये बघता नाही पाहिली की आधी जाहीर करून टाकलं की हा नक्की हा लंकेचा राजा आहे, म्हणजेच की नक्की मी रावणाला मारणार आहे. आपल्या युद्धातली स्वतःची यशस्वी रामाने तिथेच जाहीर केली आणि त्याला अभिषेक केला आणि सांगितलं की तू अक्षय लंका नगरीचं राज्य करशील, राजा म्हणून राहशील. आणि आता ते राज्य करायला लंकेचा राजा हा व्हावा म्हणून तिथे जेव्हा अभिषेक झाला समुद्रतीरी, तेव्हा हनुमंतांनी वाळूची लंका केली सगळी आणि ती इतकी सुंदर केली. म्हणजे आपण वाळूचं किल्लं नाही का करत, किंवा काही वेळा आपण समुद्रावर बघतो की काही त्यातले तज्ज्ञ अगदी गरीब मुलं असतात पण इतके सुंदर सुंदर त्याची चित्र तयार करतात की आपल्याला नवल वाटतं की इतकं कोरीव काम केल्यासारखं. तर तो तर हनुमंत आहे, त्याच्या लीला त्याची बुद्धी काही सांगायलाच नको. त्यामुळे त्यांनी वाळूची लंका विशाळ केली, कपींची किराणे बाहेर पडली. त्या विशाळ लंकेतून असे वानर बाहेर पडत आहेत असं चित्र दाखवलं, त्या काय जे शहर केलं असेल तिथून. आणि जणू विभीषणाजवळ ती गहाण ठेवली आहे असं दाखवलं. तेव्हा राम इतका आनंदला आहे ती लंका बघून. आणि राम म्हणतो माझ्या हनुमंताच्या लंकेवरून तुझी ती लंका सांडली न वाळून. इतका त्या लंकेचं इतकं सुंदर तयार केलेलं जे शिल्प आहे ते बघून राम खुश झाला. आणि विभीषणालाच त्याने प्रश्न विचारला की आता आम्हाला पहिली एक मदत कर की आता आम्ही समुद्र तरून कसं जावं, तुझं काय मत आहे. याच्यावर विभीषणाने सांगितलं की आता इतक्या वानरांसकट एवढ्या सेनेसकट जायचं असेल तर मला वाटतं तुम्ही सागरालाच प्रार्थना करा, त्याची पूजा करा आणि त्यालाच विचारा की तो मार्ग दाखव. म्हणजे किती सोज्वळ चांगला मार्ग त्यांनी सांगितला. कुठे काही वैराचा संबंध नाही, आता त्याच्यावर काही तुम्ही शस्त्रप्रहार करा नाही, एकदम युद्धाला पेटा नाही, सामदाम दंडभेद असतं ना तसं. म्हणजे पुढे काय काय होतं ते बघू. पण आपल्याला जशी कृष्णनीती होती पांडवांच्या वेळेला, मग अगदी सुईच्या अग्रा इतकी जागा देणार नाही असं म्हटल्यावर मग युद्धाला पेटवलं. आणि कर्म काय सांगितलं तर मग तुझ्या स्वजनांना पण तू मारू शकतोस, कारण तू मारतच नाहीस, मीच मारणारा आणि म्हणजे मरणाराही मीच आहे असं सगळं मोठं तत्त्वज्ञान सांगितलं. पण आधी सगळी समजूत झाली होती ना, भेटायला गेले होते तर करायचा सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. तसंच इथे आहे की सागराला लंघून जाताना, कारण पुढे माहिती आहे आपल्याला कथा सगळ्यांना म्हणून म्हणते की पुढे काय करायला लागलं ते वेगळं, पण प्रथम सागराला वंदन करून पूजेला बसून त्याला प्रसन्न करून घेऊन मार्ग विचारायचा हा निर्णय विभीषणाने दिला. आणि त्याप्रमाणे राम लगेच बसलेला आहे. पूजेला सर्व सामग्री तयार झालेली आहे. आणि ही बातमी एका शार्दूल नावाच्या राक्षसाने लंकेला जाऊन सांगितली. तर अस्वस्थ झालेला रावण त्याने काय केलं, आपला चुक नावाचा एक असून तो गुप्तचर होता त्याला सांगितलं की तू जा आणि तू तिथे जाऊन सुग्रीवाला सांग की, कारण सैन्य सगळं सुग्रीवाचंच आहे ना, नाही तर राम आणि लक्ष्मण दोघंच आहेत, त्यांच्याशी लढायला किती काळ असायला वाटत आहे. म्हणून त्याने नंतर सुग्रीवाला निरोप दे. एक राजा दुसऱ्या राजाला निरोप देऊ शकतो ना. राम तर आत्ता तिथे आहे बघा, तुम्हाला अध्यात्मात नेहमी सांगितलं जातं, जेव्हा राम लढायला आला रावणाच्या इथे तेव्हा तो काय आहे, तो शस्त्रहीन आहे, तो राज्यहीन आहे, तो कुठल्याही पदावर नाही, तो वनवासी आहे. एका राजाशी युद्ध करायला समोरचा तुल्यबळ हवा, त्याच्याशिवाय तो कसा युद्धाला उभा राहील. आणि म्हणून कसं त्यांनी सुग्रीवाशी मैत्री केली आहे आणि सैन्य मिळवलं आहे, बरोबर आहे. तर ते सगळं चित्र आहे ना. तर रावणाची राजनीती ती की आता जर त्यालाच हलवून टाकलं सुग्रीवाला तर मग उरले कोण, पदच्युत झालेले, राज्यातनं बाहेर काढलेले असे दोघं वनवासी, त्यांना मारायला किती काय आहे असं म्हणून तो आपली युक्ती सांगतो की त्याला सांगतो सुग्रीवाला जाऊन तू सांग की तुला सीतेशी काय कारण, सीता मी पळून आणले त्याचा तुझा काय संबंध आहे, तर तू आपलं सैन्य घेऊन परत जा असं सांगायला म्हणून तो त्या शुकाला पाठवतो. शुक तिथे येतोय आणि क्षणात म्हणजे शुकाचंच म्हणजे पक्षाचंच रूप घेऊन तो क्षणात समुद्र ओलांडून इकडे आला. आणि त्यांनी सुग्रीवाला सांगितलं की तू शीघ्र परतून जावे, सगळी तुझी मरकट सेना घेऊन तू ताबडतोब परत जा. जानकी
रावणाने तुला निरोप दिला आहे की जानकी आणली हिरून, तरी तुम्हाच या वया काय कारण? तिला आम्ही हिरून आणली रामाची पत्नी, त्याला तुझा काय संबंध एवढं सेना घेऊन येण्याकरता? तर तू आपले प्राणही गमवू नकोस आणि आपल्या प्रजेचेही प्राण गमवू नकोस, सेनेचे तू ताबडतोब किष्किंधेला परत जा, असं त्यांनी म्हटल्याबरोबर. आणि जर नाही गेलात तर तुमची सगळ्यांची शिराकमाळ आत्ता मी वधून घेऊन जाईन रावणाकडे, अशी आणून गुरमीत त्याने एक दर्पोक्ती केली. ती ऐकल्यानंतर सगळे वानर भडकले आणि त्याच्यावर धावून गेलेले आहेत आणि त्याने आपल्या हाताच्या प्रहाराने त्याला असा कुंकवला, चांगला इतका मारला, त्याचा प्राण कासावीस झाला. तेव्हा मात्र त्याने रामाकडेच आशेने बघितलं आणि मला ह्यातून सोडव सांगितलं. कसं असतं बघा ना, शत्रू म्हणून आला रामाकडे, पण शेवट जेव्हा एखाद्याला व्यवहारात आपण बघतो, एखादा माणूस नक्की सज्जन चांगला आहे कळला, त्याच्या त्या सज्जनपणाचाच द्वेष समोरच्याला कदाचित वाटत असतो आणि तो त्याला छळत असतो. पण त्या छळात जर त्याच्यावर काही बेतलं तर तो त्याचीच मदत मागतो. असं व्यवहारात एक खूप घडतं, कारण माहीत असतं की हा नाही म्हणणार नाही, हा मला मदत करेल. जसं रावणाने अनेकदा जटायूच्या वेळी केलं, मारुतीच्या वेळी केलं, तुझं मृत्यांग सांग, दोघांच्या वेळी कसं, कारण माझ्या हा इतका सज्जन आहे की हा माझ्याशी कपट करणारच नाही, म्हणून लढतानासुद्धा त्याच्याकडे शरण गेल्याचं दाखवून त्यांनी कशा गोष्टी केल्या ना. तसं आता इथे हा राक्षस आहे, पण सगळ्यांनी मारायला लागल्यावर रामालाच शरण गेलं आहे आणि रामाने अत्यंत कृपेनेच त्याच्याकडे पाहिलं. मग लक्ष्मणांनी सांगितलं की द्या त्याला सोडून. त्याला सोडल्याबरोबर तो आकाशात उडाला आणि परत आपलं अर्वाच्य बोलायलाच लागला, पण तो आपल्या जातीवरच गेला. तुम्ही किती त्याला काही चांगलं दाखवलं, मदत केली, तरी त्याची जाणीव ठेवण्याची बुद्धीच त्याच्याकडे नाही ना, म्हणून तर तो असुर आहे. तो काय बोलतो त्यावेळी आपल्याला बघायचे आहेत. आपण शेवटची ओवीही वाचली ती की सुमित्रा सुत म्हणे सोडा सत्वर, तत्काळ मुक्त करी ती वानर, सवेची गगन निवडून असुर मागोती बोले निंद्योत्तरे. पुढच्या ओव्या बघूया. म्हणे येथून जाय तू किष्किंधापती, न धरी रामाची संगती, जैसे देवांचे बुद्धी छळिता उमापती, पुष्पचाप भस्म झाला तुम्हासी मारावया देखव, घेऊन आला रघुनायक, तुम्ही वानरशत मूर्ख, नेणाहिता आपुले. ऋषभ म्हणे रे शुका, दुर्बुद्धी मलिना मशका, जाऊनी सांगे दशमुखा, जनकात्मजा सोडी वेगी, तू आमुचा शत्रू साचार, तुझं वधावया आला रघुवीर, तुझी दाही शिरे छेदुनी सत्वर, बळी देंद्र ल दश दिशा. शुक म्हणे सीता, गोरटी पुन्हा न पडे तुमचे दृष्टी, मरकट हो व्यर्थ कष्टी, कास्या होता उगेची, ऐसे ऐकता वाळीनंदन म्हणे धरा धरा मागुतेन, तो तत्काळ वानरी असुडून केले ताडन ते वेळा, मग करचरण बांधून शुक ठेवला रक्षून, असो इकडे रघुनंदन समुद्रासी मार्ग मागे, 3 दिवसपर्यंत गुणसमुद्र रघुनाथ, समुद्राची वाट पाहत परितोन्मत्त सर्वदा, परमक्षोभला रघुनाथ म्हणे हा न समय नोळखे यथार्थ, यास मी मान दिसला बहुत, सागर निर्मित म्हणून या सगर निर्मित म्हणून या, लवण जळ विषय करून सर्प हा पसरला लंबायमान, आता यावरी बाण सुपर्ण सोडिता, भक्षी लक्षणाधे माझा बाण वळवा नळ, क्षण शोषिल समुद्र जळ, जैसे ज्ञान प्रविष्टा सकळ अज्ञान जाय निर्सोनी, की माझा बाण कलशोद्भव क्षणे शोषिल जलार्णव, सूर्य उगवता तम सर्व जाय दैसे निर्सोनी, मागुती क्षणेक वाट पाहून उभा ठाकला रघुनंदन, धनुष्यावर योजिला बाण अर्धक्षण न लागता, बाणाचे मुखी ब्रह्मास्त्र स्थापिता झाला राजीव नेत्र, की क्षोभला प्रळय रुद्र अक्षसागर देखता, आकर्ण चाप ओढता प्रचंड भय तडाडी विरांची अंड, जळचर खेचरे उदंड मूर्छना येऊन पडेली, निशा संपता समग्र उदयाद्रीवरी ये मित्रचक्र, तैसा दिव्य रूप समुद्र सरितांसहित प्रकटला, या की होता पूर्णा होती तत्काळ प्रकटे आराध्य मूर्ती, तैसा प्रकटला सरितापती परिवारेसी, तेधवा वंदुन्या रघुवीर चरणा म्हणे राजीवाक्षा रघुनंदना, स्मरारे मित्र आनंद सदना, जानकी जीवना रघुपती, तू कृपा समुद्र रघुवीर, काहे लहरी आली क्रूर, माझा अन्याय नसता शर धनुष्यावरी घातला, माझा स्वभाव रघुनंदना, सर्वदाही करावी गर्जना, तुझसी गर्व हरणा सर्वथाही केला नाही, मग म्हणे रघुनंदन म्या शरासनी योजिला बाण, पुन्हा काढिता नये पूर्ण यासी कारण सांग काही, यावरी बोले सरितानाथ पश्चिमेस असे मरुदैत्य, तो माझी जळचरे भक्षित सदा पीडितो गो ब्राह्मणा, त्यावरी टाकून या बाण मरुचा तत्काळ घ्यावाजी प्राण, तो शर गेला न लागता क्षण कल्पांत चपले सारिखा, जळी जीववधिता मरू दैत्य शिरछेदिले अकस्मात, जीवन शोषिले तेथे बहुत मारवाड देश वसिन्नला, अद्यापि तिकडे अल्पजळ परिवृक्षवल्ली सदा सुफळ, असो सागरे तमाळ निळ जामात म्हणून पूजिला, मग सर्व पूजा आणून घनश्याम गात्र रघुनंदन,
अपर्णावराचे मनोरंजन हर्षे पूजिसे रामचंद्रा दिव्यालंकार दिव्यवस्त्रे अमोलिक रत्ने प्रभाकरे राघवा पुढे नदेश्वरे समर्पिली ते काळी सागर म्हणे अयोध्यानाथा वस्त्रे भूषणे लेई समर्था नृपा सवलकली तत्वता रिपुसन्मुख योग्य नव्हे अयोध्यानाथा नृपवरा करुणी यांच्या अंगीकारा मग समरांगणी दशकंधरा खंडविखंड करावे बैसावया दिव्यरथ समरी पाठविल शचीनाथ वानर सुग्रीवादी समस्त विनविती तेव्हा रघुत्तमा स्वामी आम्हा समस्तांचे मनी वस्त्रभूषणे घ्यावी एक क्षणी भक्तवचने चापपाणी मानिता झाला ते वेळे त्या शुकाला सोडल्याबरोबर परत तो तोंडाने निंद्यवचनं काढायला लागला. तो म्हणाला की अरे किष्किंधापती, तू इथून निघून जा, तू रामाची संगती धरू नकोस. जसं मदन जो आहे तो देवांच्या बुद्धीला लागला आणि उमापतीला त्रास दिला म्हणजे शंकराला, तर तो स्वतः भस्म झाला. तसं तुम्हाला मारायला हा रघुनायक आलेला आहे. तुम्ही वानर स्वतःमूर्ख आहात, तुम्ही स्वतःचं हित जाणत नाही आहात. त्यावेळेला ऋषभ, तुम्हाला माहिती आहे यमाने ऋषभाचं रूप घेतलेलं आहे. तर ऋषभ म्हणे रे शुका, तो म्हणाला अरे तू दुर्बुद्धी आहेस, मलिन तुझं मन आहे, जाऊन सांग तुझ्या राजाला रावणाला की पहिलं जनकात्मजेला म्हणजे सीतेला तू सोड. तू आमचा शत्रू आहेस, तुला वधायलाच रघुवीर आलेला आहे, 10 शिरं तुझी छेदून टाकणार आहे आणि 10 दिशांना बळी देणार आहे अक्षरशः. असं म्हटल्यावर अजून उलट उत्तर देऊन तो शुक म्हणतो की सीता तुमच्या आता दृष्टीलासुद्धा पडणार नाही आहे, उगाच तुम्ही सगळ्या माकडांना कशा करता कष्टी करता. असं म्हटल्यानंतर मग मात्र अंगद अजून भडकला आणि तो म्हणाला परत त्याला आणि ठोका चांगलं. आणि तत्काळ सगळ्या वानरांनी त्याला धरलं आणि ओढून घेतलं अक्षरशः आणि खूप ताडण केलं. त्याचे हातपाय बांधून ठेवले आणि त्याला बाजूला ठेवला, सोडला नाही. एकीकडे इकडे ह्याने विभीषणाचा स्वीकार केल्यानंतर समुद्राहून लंघन कसं करायचं ह्याचा विचार करताना विभीषणाने रामाला सुचवलं होतं, आपण पाहिलं आधीच्या भागात, की तू समुद्रालाच प्रार्थना करून विचार की आम्ही पलीकडे कसं जाऊ. आणि त्याकरता राम बसला होता ध्यानस्थ म्हणजे पूजेत 2-3 दिवस निराहार बसला होता तो. आणि तरीसुद्धा ह्या समुद्राला काही म्हणजे त्याची हालचालच नाही राहिली. तो काही मार्ग दाखवायला आला नाही, प्रकटला नाही, उलट जोरजोरात गर्जना करत होता. हे पाहिल्यावर आता मात्र 3 दिवसानंतर रामाला क्रोध आला आणि तो म्हणाला की ह्याला काळ वेळ पण कळत नाही आहे. हा खूप मान दिला त्याला. 3 दिवस मी इथे बसलो सागर तीरी त्याची प्रार्थना करत, आणि मानही का दिला तर सगर राजांच्या पुत्रांनी निर्माण केलेला म्हणून हा सागर, बरं का, सगर निर्मित म्हणून हा सगर राजा होता त्याच्या पुत्रांनी म्हणून हा समुद्र निर्माण केला आहे. तर म्हणून म्हणे मी खूप मान दिला, पण आता मला धनुष्यबाण हातात घ्यायला हवा आहे. मग त्याला सुंदर दृष्टांत त्यांनी दिला की हा नुसता कित्येक योजना लंबायमान सर्पासारखा पसरला आहे, लवण जळ विष आहे त्याचं म्हणजे खारट पाणी हे विष जणू, ते धारण केलेला साप जणू पसरला इतका लांब शतयोजना. आता ह्याच्यावर मी माझा बाणच उपरणं म्हणजे गरुड जणू माझा बाण तो सोडेल आणि ह्याला भक्षून टाकेल, किंवा माझा बाण म्हणजे वडवा नळ असेल, सगळं समुद्र जल शोषेल, किंवा माझा बाण म्हणजे अगस्ती असेल आणि तो तो जल शोषून घेईल. अशी सगळ्या दृष्टांत दिलेलेच श्रीधर कवींनी ह्याला. आणि मग एक क्षणही न लागता राम उभा टाकला, त्याने धनुष्याला बाण लावला आणि आता पुढच्या क्षणी तो धनुष्य सोडणार. प्रत्यंच्या ओढल्यावरच जो काही ध्वनी झाला त्या ध्वनीने सगळी पृथ्वी आणि त्या समुद्रातली जळचर खेचरं ही पण एकदम मूर्छा येऊन पडली जणू. सगळी प्रळयरुद्र कोपला की काय असं वाटायला लागलं, इतके सगळे घाबरले. आणि असं झाल्याबरोबर मात्र ह्या घटनेक्षणीच सागर प्रकट झालेला आहे सरितांसहित, म्हणजे त्याच्या पत्न्या सगळ्या नद्या येऊन त्याला मिळतात ना, त्यांच्या सहित हा प्रकट झाला. आणि त्याला दृष्टांत दिला की जसं याग पूर्ण झाला की आराध्य मूर्ती असते ती प्रकट होते. आपण त्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या वेळी पाहिलं होतं. तर तसं तर म्हणाला हा सागर प्रकट झालेला आहे आणि रामाच्या चरणालाही लागला आहे. आणि रामाला म्हणतो की तू माझ्यावर काय, माझी चूक काय, तू बाण का ओढलास. म्हणजे कारण हे आहे ना की राम 3 दिवस वाट बघत राहिला प्रार्थना करत, पण सागर आला नाही हे खरं आहे, पण त्याने चूक काय केली असं त्याला वाटतं. तो म्हणतो माझा स्वभावच गर्जना करायचा आहे, मी गरजत राहिलो.
त्यात तुझा गर्वहरण करायचा असा माझा हेतू नाही, कारण तुला गर्वच कुठे आहे. तो म्हणतो सर्वदाही करावी गर्जना, हा माझा स्वभाव आहे. माझा स्वभाव रघुनंदना सर्वदाही करावी गर्जना. तुझंशी गर्वहरणा सर्वदाही केला नाही. तुझ्यावर मी कुठलाही गर्व धरलाच नाही. तू तर गर्वहरण करणार आहेस, पण मी तर गर्व केलेलाच नाही असं म्हणून तो म्हणजे पाया पडल्यावर रामही शांत झाला. आणि फक्त रामाने म्हटलं की आता मी हा बाण लावलेला आहे प्रत्यंच्याला, माझा बाण तुला माहिती आहे, परत तर काही येऊ शकत नाही. आता तो काहीतरी कार्य करूनच येणार. त्याची आपण ती गोष्ट पाहिली होती की रामाने साधं दर्भ सोडलं त्या कावळ्यावर, तर म्हणाला आता मी बाणासारखं सोडलं, आता ते परत नाही यायचं, ते काहीतरी वधूनच येणार, काहीतरी कार्य करून परत येईल. तसं आता हा बाण काही कार्य केल्याशिवाय येणार नाही. आता हा मी कुठे टाकू. तेव्हा समुद्राने त्याला सांगितलं की पश्चिमेच्या बाजूला, कारण आता तुम्हाला माहिती आहे तिन्ही दिशांनी समुद्र आहे. नकाशात आपण पाहिलं होता पश्चिमेकडे म्हणजे तो समुद्रच आहे जणू पश्चिमेकडे ना. तर तो म्हणाला की तिथले माझे जे जलचर आहेत तिथे मरुदैत्य म्हणून आहे, आणि तो सतत त्या जलचरांना भक्षत असतो, त्रास देतो, राहू देत नाही, आणि शिवाय तो गोब्राह्मणांनासुद्धा पिडतो आहे तिथे. तर त्याला तू मारून टाक ह्या बाणाने. त्या क्षणी रामाने तो बाण सोडला आणि मरूचा तत्काळ प्राण घेतला. आणि ते झाल्याबरोबर तिथलं सगळं जीवन शोषलं गेलं. तिकडचं पाणी त्या बाणाबरोबरच सगळं पाणीही सगळं शोषलं गेलं. आणि त्यामुळे जो तो वृक्ष असा जो प्रांत तयार झाला म्हणे, तोच मारवाड देश श्रीधर कवी म्हणतात, तो तिथे स्थापन झाला. आणि अजूनसुद्धा तो तसाच आहे. तिथे अल्पजळ आहे, पण तरीसुद्धा वृक्षवल्ली जेवढी जी आहेत ती सदा सफळ आहेत असं श्रीधर कवी सांगतात. आणि मग नंतर सागराने तमाला नील म्हणजे राम हा जामात म्हणून पूजला, कारण लक्ष्मीचा पती आहे ना, त्यामुळे आपला जावई म्हणून त्याची छान पूजा केली. आणि त्याला दिव्यालंकार, दिव्य वस्त्र असं सगळं अमौलिक अशी रत्न असं सर्व रामाला त्यांनी अर्पण केलेलं आहे. आणि नुसतं अर्पण केलंच नाही, तशी प्रार्थना केली की मी जी सगळी वस्त्र आणि अलंकार दिलेले आहेत, तर माझी अशी प्रार्थना आहे नृपवरा की ही सगळी तू अंगीकार कर त्याचा, म्हणजे तू घाल स्वतःच्या शरीरावर. कारण का तर तो म्हणतो की शत्रूसमोर असं वल्कलात जाणं काही योग्य नाही. आता तू जेव्हा युद्धाला जाशील, जसं राम आणि लक्ष्मण दोघे एकटेच होते, वनवासी होते, पण त्यांनी सुग्रीवाची मैत्री करून सेना मिळवली. आता प्रचंड सेना ताब्यात आली त्यांच्या, आणि ते सुद्धा सगळे पराक्रमी. पण आता युद्ध करायला उभं राहताना रावण राजा आहे, रथातनं वगैरे येणार आहे, आणि तू असा वल्कल नेसलेला आणि पायी चालत गेलास तर योग्य नाही. म्हणून सागर सांगतो की सगळं कृपया ही सगळी वस्त्र तू परिधान कर आणि राजाच्या रूपात रावणाबरोबर लढायला जा. आणि दुसरं, युद्धाच्या प्रसंगी तुला इंद्र त्याचा रथ पाठवेल हे निश्चित आहे. त्यामुळे हे सगळं सांगितल्यानंतर हे सगळे वानर पण ते सगळं बघतात वस्तू, आणि म्हणतात रामाला अगदी कळकळीने विनंती करतात की आम्हालाही वाटतं की तुम्ही हे सगळे धारण करा वस्त्र, आणि मगच आपण युद्धाला पुढे जाऊ. म्हटल्यावर शेवटचं आपण ह्या विष थांबलो होतो की स्वामी आम्हा समस्तांचे मनी वस्त्रे भूषणे घ्यावी हे क्षणी, भक्तवचने चापपाणी मानिता झाला तेवेळे. म्हणजे सगळ्यांचं मन रामाने राखलं, आणि ती उंची राज्यवस्त्र जी होती आणि सगळे अलंकार ते रामाने परिधान केलेले आहेत. आपण इथे घेऊया छोटीशी विश्रांती, आणि पुढच्या भागात अजून काय होतं ते बघूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.